तर आज आपण बनवणार आहेत स्क्वेअरमध्ये 2 केक। स्क्वेअर डिझाइन जर कोणाला बनवायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच सेव्ह करून ठेवू शकता। तर मी फायनली केकची पूर्ण कोटिंग आयसिंग करून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला या केकची डिझाइन दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर मी केकवरती आउटलाइन करून घेतली आणि यामध्ये मी डिझाइन बनवत आहे, कारण याच्या बाहेर डिझाइन गेली तर ते छान दिसणार नाही, म्हणून मी अगोदरच एका स्केलच्या द्वारे याला लाईन करून घेतल्या आहेत। तर ही सुंदरशी डिझाइन कस्टमरने सांगितली होती, त्यांना असाच केक पाहिजे होता। तर आता माझी पूर्ण डिझाइन झालेली आहे। यानंतर मी पाइपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम घेऊन साईडला पाइपिंग बॅगनेच आउटलाइन करून घेत आहे आणि छोटे छोटे डॉट देऊन त्याला डिझाइन सारखं बनवत आहे। तर अशाच पद्धतीने सुंदर डिझाइन आपण पूर्ण केकला बनवून घेणार आहोत। आता यानंतर साईडला खाली देखील याच पद्धतीने आपण आउटलाइन करून घेणार आहोत। तर हा केक तुम्हाला आवडेल आणि नक्कीच तुम्ही हा ट्राय करून बघा, तुमच्या कस्टमरला देखील हा केक नक्कीच आवडेल। तर आता केकचं फिनिशिंग डिझाइन झालं आहे। यानंतर मी फॉन्डंटवरती नाव काढत आहे। हॅपी बर्थडे हे सुंदरसे नाव काढून घेत आहे। फॉन्डंटवरती जेल कलरने मी नाव काढलं आहे। जेल कलरचा वापर करून सुंदरसे तुम्ही नाव काढू शकता। यानंतर केकवरती रोजेस बनवले आहेत, याचा व्हिडिओ मात्र स्किप झाला आहे, तर तुम्ही ते नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू शकता। यानंतर यावरती मी डेकोरेशन केलं आहे पियर्स, म्हणजे व्हाईट कलरने शुगर बॉल्सने त्याला छान डेकोरेशन केलं। हा आहे आपला दुसरा केक। हा देखील त्याच कस्टमरचा केक होता, त्यांना हा केक अशाच डिझाइनमध्ये पाहिजे होता। तर याला देखील मी सर्व आयसिंग करून घेतला आहे आणि आता फायनली तुम्हाला मी डिझाइनचा व्हिडिओ दाखवत आहे। क्रीममध्ये जेल कलरचा वापर करून रेड कलरची क्रीम तयार केली आहे आणि यावरती मी अशी आउटलाइन डिझाइन करत आहे। सेम कस्टमरने फोटो पाठवला होता तशा पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केला आहे। तर हा कलर कसा वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा। यानंतर स्काय कलरचा वापर करून मी क्रीम तयार केली आणि स्टार नोझलने यावरती आउटलाइन करून घेत आहे। आता वरती देखील मी याच नोझलने आउटलाइन बनवणार आहे, म्हणजे हे खूपच छान दिसेल आणि वरची डिझाइन उठून दिसेल। हे केक दोन्हीही 1-1 kgचे बनवले आहेत। दोन्ही केक 8 इंचच्या टिनमध्ये बेक केलेला आहे। यावरती आता फायनली हॅपी बर्थडे हे नाव काढून घेत आहे आणि हे नाव मी क्रीमनेच काढत आहे। आणखीन असेच केकचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।